भारत के इतिहास में शायद पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाजें देवभूमि उत्तराखंड में गूंज रही थी। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माना गांव में निर्मित देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना थी विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी की। सन 2009 में किया गया यह संकल्प 2021 में पूरा हुआ। सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर का उद्घाटन समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तन प्रवचनकारों ने भारत की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों के आगे रखा। युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर हमें सुना रहे हैं भरत राजा की कहानी, जो हमें जीवन के कई मूल्य सिखाती है। पहाड़ उभे काही नाही, हो नाही, चो नाही, काय नाही. थोड्या वेळाने विचार वाटला, मारलं तरी गप्पच बसतोय. मुका आहे का तू? तरी गप्पच. अरे तू मूर्ख आहे का? कोण ब्रह्मज्ञानी संत आहे का गप्प बसायला? जर्रा जवळ आले होते आणि मग बोलायला सुरुवात केली. सांगितलं, राजन, आपने जो सवाल पूछा है वो गलत है. आप कहते हो आप कौन हो? सच बताइए, आप में और मुझ में भेद क्या है, अंतर क्या है? अगर देह की दृष्टि से देखा जाए तो आपका भी देह पंच महाभूतों से ही निर्मित हुआ है और मेरा भी देह पंच महाभूतों से ही निर्मित हुआ है. आपके भी देह में पंच ज्ञानेन्द्रियां और पंच कर्मेंद्रियां ही है. पंच प्राण ही आपके देह का निर्वाहन करते हैं और मेरे भी देह का वही हाल है. और वही पंच प्राण आप में भी है, वही पंच प्राण मुझ में भी है. प्राण अपान व्यान समान उदान. पंच उप प्राण भी वही है, नाग कुर्म कृकल देवदत्त और धनंजय. दूसरे तो है नहीं. ज्ञानेन्द्रिया वही की वही है, वही का वही कार्य करती है. तो देह की दृष्टि से आप में और मुझ में अंतर ही क्या हुआ? अगर आप चैतन्य की दृष्टि से पूछते हैं तो जो आत्मा आपके देह में है, स्थित है, वही चैतन्य आत्मा मेरे भी देह में स्थित है. तो अंतर कहां है? भेद कहां है आप में और मुझ में? या आप और मैं, यह भेद है ही कहां? यह तो मिथ्या बात है. खरी गोष्ट ही आहे की तुमच्यात आणि माझ्यात भेदच नाहीये. आत्म्याच्या दृष्टीने एकच आत्मा, एको देव सर्वभूतांतरात्मा. उपनिषदकार सांगतात एकच चैतन्य सर्व देहामध्ये विराजमान आहे. आपल्या माऊलींच्या शब्दात सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. कुठे भेद आहे? असं बोलल्यावर रघुगणराजाच्या बुद्धीत आलं की हे कोणी सामान्य व्यक्ती नाहीयेत, हे ब्रह्मज्ञानी संत आहेत, तत्व साक्षात्कारी आहेत. दोन्ही हात जोडले, साष्टांग दंडवत घातला. कारण संत दिसल्यावर काय करणार आहे? श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. आणि मग वंदन करून म्हणाले, मला क्षमा करा, मी अगदी आसूड उचलला तुमच्यावर. म्हणाले, क्षमा कोण कोणाला मागायची? तू विशुद्ध आत्मा आहेस. तुला कर्मच नाहीये, कर्म देहाकडनं घडतंय. देह मिथ्या आहे, कर्म ही मिथ्या. मायामय जगतात घडलेली प्रत्येक क्रिया ही अनित्यात चालली, नश्वरात चालली. आणि राहिला प्रश्न माझ्या प्रती तुझ्या कर्माचा, तर जर तू कर्ता भाव सोडलास तर तुला कर्माचीही बाधा पोचणार नाही, कर्माचा दोषच लागणार नाही. तू असंग आहेस, तुला कुठल्याही गोष्टीचा संग करण्याची गरज नाहीये. उगीच आपण पाप पुण्य अंगाला लावून घेतलंय. खरं म्हणजे आपल्या ठिकाणी जर कर्ता भाव नसेल, कर्मफलाची आसक्ती नसेल, तर स्वभावतः घडणारी कर्म हे आपोआप श्रेयस्कर मार्गाला जाणारी आहेत, कल्याणकारी आहेत. ते यज्ञार्थ कर्मच घडतं. आणि त्याची चिंता करू नकोस म्हणून बसवलं खाली, मस्तकावर हात ठेवला आणि रघुगणाला ज्ञानाचा उपदेश जडभरताने केलाय. हा पहिला शिष्य आहे जडभरताचा. मन को लुभाने वाला संगीत और मौलिक विचारों से समृद्ध कीर्तन प्रवचन की ये श्रृंखला जारी रहेगी थोड़े से अंतराल के बाद.
विश्व शांति दर्शन चैनल पर फिर से एक बार आपका स्वागत है। संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में हम सुन रहे हैं हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी को। जडभरसजी सांगतात, आपण देहाला मी मानतो, देह संबंधी पदार्थाला माझा संसार असं मानतो. जेवढे विषय आहेत तेवढे देहानेच भोगायचे. स्तुती ऐकायचे कानाने, रूप बघायचे डोळ्याने, सुगंध घ्यायचा नाकाने, स्पर्श सुख अनुभवायचे त्वचेनेच आपल्या. पण वास्तविक विषयात सुख नाहीच आहे. भगवान सांगतात गीतेत, ये हि संस्पर्शजा भोगा दुःख यौनय एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख यौनय एव ते. एक अभंग आहे बघा, बालपण नेनता गेलं आमचं, आणि पुढे महाराज म्हणतात तारुण्य दसे विषय सुख नाही, भोग नाही, विषय व्यथा. व्यथा व्यथा शब्दाला अंडरलाईन करायची तिथं. फक्त विषयाची तळमळ तळमळ तळमळ. कधी सुख मिळेल, कधी मिळेल, मिळालं तरी अजून कसं मिळेल, अजून जास्त कसं मिळेल, अजून किती स्पर्श सुख भोगू म्हणजे मी तृप्त होईल. विषय सेविता कोण तृप्त झाला. इंधनी निमाला अग्निकोटे. भर्तृहरीने सांगितलं, मी भोग भोगायला गेलो, भोगांनीच मला भोगून टाकलं. माझी तृष्णा म्हातारी झालीच नाही, माझा देहच म्हातारा झाला. भोगा न भोगता वयमेव भोगता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. भोगा न भोगता वयमेव भोगता. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. काही लोक व्यसनी असतात, मद्यपान करणारे. ते म्हणतात आम्ही पितो. खरी गोष्ट सांगू तुम्हाला, पिणारे पित नाहीत, पिणाऱ्यांनाच पिते. कळलं का? ते जिला पितात ती त्यांना पिऊन टाकते. खरं आहे की नाही बोला? त्यांचं धन पिऊन घेते, त्यांचा मान पिऊन घेते, त्यांचा संसार पिऊन टाकते, शेवटी त्यांचं शरीरही नष्ट करते. भोग भोगतात ना, भोगच भोगून टाकतात तुम्हाला. इंद्रिय जीर्ण होतात, पण भोगाची लालसा संपत नाही. हे रहुगणा, जागृत हो बाबा. जेवढे भोग भोगायचे इंद्रियाद्वारा, केवलम नरेंद्रियैरपि सर्वे भोगान भुंक्त्वा तत्र विषयो अनित्यमेतात नश्वरत्वम यस्येंद्रियः. अनित्य विषय आहेत. कितीही छान रसगुल्ले तयार करा, किती छान गुलाबजामुन तयार करा, चांगल्या चांगल्या पेटीत मस्त बंद करून ठेवा, 6 महिन्यांनी उघडून खा, छान लागतील ना? बोला ना. विषय आहेत का? नित्य आहेत का? विषयाचं सुख नित्य आहे का? टिकतं का? एखादा कपडा आवडला, घ्या विकत, घडी घाला आणि 25 वर्षांनी काढून अंगावर घाला. चालेल का? जमेल का? टिकतं का? काय टिकतं? बरं, नुसते विषयच अनित्यत असं नाही. ज्या इंद्रियांनी भोगायचे ते इंद्रिय सुद्धा नश्वरच आहेत. त्या इंद्रियाची क्षमता फार नाहीये भोगायची. आम्हाला सगळं लिमिटेड दिसतं, फार दूरचंही दिसत नाही, फार जवळचंही दिसत नाही. एक फ्रिक्वेन्सी सेट केलेली इंद्रियांची, तेवढ्या आतलंच दिसतं. इथून 25 किलोमीटरवरचं नाही दिसत. आणि एकदम डोळ्यावर हात धरा बरं, दिसतं का बघू? असं डोळ्यावरच धरायचं, नाही दिसत. एका अंतरात तेवढंच. कानाला आवाजही तितकाच ऐकू येतो. ब्रह्मांडामध्ये कितीतरी प्रचंड ध्वनी चालू असतात नेहमी. कॉस्मॉलॉजिकल व्ह्यूनं जर आपण पाहिलं, ब्रह्मांड वैज्ञानिकीय दृष्टिकोनातून, तर धूमकेतूंची टक्कर होते. अनेक ग्रह एकमेकाला आजही टक्कर होते. त्यांचा प्रचंड ध्वनी चालू आहे ब्रह्मांडात, पण तो आपल्याला ऐकू येत नाही. आणि फार कमी असला तरी ऐकू येत नाही. लगे म्हणतात आवाज वाढवा, आवाज वाढवा. फार कमी असलेला ऐकू येत नाही. अति प्रचंड मोठा असेल तर ते ऐकण्याची क्षमता आपल्या कानाची नाही. म्हणून ब्रह्मांडीय ध्वनी आपल्याला ऐकू येत नाहीत. त्याचे रिसेप्टर्स आपल्या कानामध्ये नाहीच आहेत. म्हणजे एका लिमिट मध्ये आपल्याला भोग भोगता येतात. इस तरह के कीर्तन प्रवचनों का आनंद आप उठा पाएंगे विश्व शांति दर्शन पर संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में। मिलते हैं अगले संस्करण में, तब तक के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन।